माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की पटलावरती चुकीची माहिती ठेवली जाते असं माझं म्हणणं आहे। माझ्या मतदारसंघातील एक खरातवाडी गाव आहे ज्याच्यामध्ये आई शांताबाई सावंत यांचा गट नंबर आहे 281चा 1 आणि मुलगा आहे सत्यवान सावंत, गट नंबर आहे 197चा 1। तर ही 281 मधली माती मिक्स मुरुम हा 97 मध्ये घेऊन जात होते आणि मध्ये वनक्षेत्र येतं, तिथून जात असताना ह्यांनी गुन्हा दाखल केलाय अवैध वाहतुकीचा। माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जे गुन्हेगार आहेत, चोर आहेत, त्यांच्यावर आपण दरोडेखोरावर गुन्हे दाखल करा, पण हे केस अशी आहे की शेतकरी आहेत, माझ्या शेतातला, आईच्या शेतातला, मुलाच्या शेतात हा मुरुम माती घेऊन जात होते, हा काय अवैध नव्हता आणि गुन्हा काय दाखल आहे तर अवैध वाहतूक। माझा आपल्याला विनंती आहे की आपण आता पांढऱ्या रस्त्याला मुरुम मोफत केलाय, एका बाजूला आपण शेतकऱ्याला शेतातली माती इकडून आणून टाकायला मोफत आहे, त्याला स्वामित्व नाही, रॉयल्टी नाही, आणि मग अशा ठिकाणी अवैध वाहतूक म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। आणि याच्यातली वस्तुस्थिती अशी आहे की गाडी अडवली, त्या मॅडम एकट्या होत्या, मॅडमला विचारलं, मॅडमनी सांगितलं, मग त्या पोरांना अशी भीती वाटली की बाबा माझा अडवतील आणि 1 लाख रुपये दंड होईल, म्हणून तो पळून गेलाय। अशा पद्धतीची तिथं माहिती दिली गेली। मला यातनं फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्यांच्यावरती मुरुम चोरी केला जातोय का तिथं जरूर कारवाई करावी, पण ही स्पेसिफिक केस अशी आहे की आईच्या शेतातला माती ही मुलाच्या शेतात टाकली जात होती, त्यामुळे याचा कुठेतरी आपण वेगळ्या अध्यक्ष महोदय, मी मागच्या वेळेस देखील आपल्याला मंत्री महोदय हे दिलंय, टेंभुर्णी MIDC मध्ये आज आपण त्या ठिकाणी सांगितलं मुरुम उत्खनन झालं, तर 6 कोटीची प्रांत मॅडमनी MIDC ला नोटीस काढली की ह्याचा दंड भरा। आता त्यांच्यातच चोरीचा अध्यक्ष महोदय, ह्यांच्यावर ऍक्शन होणार का? आणि ही जी झालेली कारवाई आहे ती माझ्या म्हणण्यानुसार ते सावंत मुलाच्या शेतातला मुरुम इकडे टाकत, माती टाकत होते, तो मुरुम नव्हता, तर त्यांच्यावर कारवाई होऊ नये। शेतकऱ्याच्या मागं आपलं सरकार असताना आमदार साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्यामुळे त्यांना कारवाई झाली पाहिजे का तर नक्की व्हावी, पण स्पेसिफिक ह्या केसमध्ये काळजी घ्यावी। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, झाला असेल तर त्यामध्ये सरकार पुढचे त्या ठिकाणी तपासामध्ये येईलच जर चुकी झाला असेल तर। पण दुसरं महत्त्वाचं आहे की त्या शीतल चाटे आहे यांना जर त्यांनी उडी नसती मारली त्यांचा जीव गेला असता। म्हणजे तुम्ही अवैध नव्हतं, शेतकऱ्याचं थांबून झालं पाहिजे ना, थांबून चौकशी झाली असती, त्याला रिलीज केलं असतं, किंवा नसतं रिलीज केलं तर गव्हर्नमेंटनी त्यामध्ये त्या ठिकाणी काही इंटरव्हेन्शन केलं असतं। पण त्या ठिकाणी सरळ वन परिक्षेत्र अधिकाऱ्यावर गाडी चालवून द्यायची, त्यांना त्या स्ट्रॉंग अधिकारी होत्या त्यामुळे त्यांनी उडी मारली आहे खाली, आणि त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, तपास सुरू आहे। आणि दुसरं असं म्हणणं आहे की यामध्ये शेतकऱ्याचं त्या ठिकाणी माती असेल, शेतकरी आपल्या शेतात घेऊन जायचं असेल, त्यात काही म्हणणं नाही, शेतकऱ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला असेल तर आपण ते तपासामध्ये येईल, पण जो चालक आहे या गाडीचा, व्हेकलचा, त्या चालकाने त्या ठिकाणी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्याला आम्ही सोडणार नाही।